नमस्कार. महाराष्ट्र जीवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वात प्रथम महाराष्ट्र जीवनच्या वतीने शिवराजी पाटील चाकूरकर यांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो. खरं पाहिलं तर या महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्हे तर ह्या देशाच्या राजकारणातील एक हिरा लातूर जिल्ह्याने गमावलेला आहे. शिवराजी पाटील चाकूरकर यांचं वयाच्या 91व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद असं निधन इथे झालेलं आहे. आणि आत्ताच आपण पाहू शकता, ज्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य आहेत, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे ह्या इथं आलेल्या आहेत. शिवराजी पाटील चाकूरकर यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी त्या इथं पोहोचलेल्या आहेत. त्यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी पोहोचले आहेत. आणि आपण पाहू शकता, शिवराजी पाटील चाकूरकर यांच्या सूनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची त्या भेट घेत आहेत, त्यांचं ते सांत्वन करत आहेत. आत्ताच आपण पाहू शकता, नुकतंच त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि आल्याबरोबर त्यांनी सर्वात प्रथम शिवराजी पाटील चाकूरकर यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि लागलीच त्यांच्या सूनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना त्या भेटत आहेत. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना आपले अश्रू अनावर होत आहेत आणि त्यांचं ते दुःख लवकर कमी व्हावं अशी अपेक्षा पंकजाताई मुंडे व्यक्त करत आहेत. त्यांचं सांत्वन, संपूर्ण चाकूरकर कुटुंबियाचं सांत्वन पंकजाताई मुंडे करत आहेत. आणि या संकटातून लवकरच त्यांना या संकटाचा सामना करण्याची शक्ती त्यांना प्रदान हो, या संकटातून त्या लवकरच बाहेर पडाव्यात अशी ही अपेक्षा त्या व्यक्त करत आहेत. आपण पाहू शकता, त्यांच्या सुनबाई यांना अश्रू अनावर होत आहेत. किती विसंगती आहे आपण पाहू शकता. शिवराजी पाटील चाकूरकर जरी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांच्या सुनबाई अर्चनाताई पाटील चाकूरकर ह्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आणि नेत्या आहेत. परंतु जरी राजकीय कारकीर्द वेगळी असली तरी कौटुंबिक सलोख हा मात्र अत्यंत जवळचा होता आणि आहे. अशा पद्धतीचं वातावरण इथं आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना आपले अश्रू अनावर होत आहेत. या राजकारणामधला खरा हिरा गमावल्याची खंतसुद्धा आत्ताच देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनीसुद्धा व्यक्त केली आहे. नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच इथं भेट देऊन ते पुन्हा गेले आहेत. आणि पंकजाताई मुंडे ह्या मात्र आत्ता त्यांचं सांत्वन करताना आपल्याला दिसत आहेत. या महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जावर या देशाचं नाव पोहोचवणारे असे शिवराजी पाटील चाकूरकर होते, अशी ही भावना पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर चाकूरकर यांनी लातूरचे नगराध्यक्ष पद म्हणून राजकारणात पाऊल टाकले. राजकारणाच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, अध्यक्ष, संसदेच्या अनेक विविध समित्याचे सदस्य आणि पुढे केंद्रातील विविध खात्यांचे मंत्री, वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल असाही त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत निष्कलंक असा इथून सुरू झाला होता. आणि निष्कलंक नेत्याला आज इथं श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी हा जनसागर उसळलेला दिसतोय. उद्या अंत्यविधी असल्यामुळे उद्या आणखी जनसागर उसळण्याची शक्यता आहे. उद्या वेगवेगळे नेते येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ओम बिर्ला जे स्पीकर आहेत ते सुद्धा उद्या येण्याची शक्यता आहे. आपण पाहू शकता, पंकजाताई मुंडे ह्या अंत्यदर्शन घेऊन निघालेल्या आहेत. त्यांनी या चाकूरकर कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे आणि त्या आता परत आपल्या मोटारीने गेलेले आहेत. माझ्यासमोर पाहू शकता, अर्चनाताई पाटील चाकूरकर त्यांच्या आप्तेष्ट स्वकीयांसोबत थांबलेले दिसत आहेत. आज चाकूरकर यांच्या जाण्यामुळे या लातूर जिल्ह्यामध्ये एक राजकीय पोकळी निर्माण झाल्याची खंतसुद्धा या राजकीय वर्तुळातून येते. राजकारणामधला हिरा गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. चाकूरकरांवरती प्रेम करणारा जो जनसागर आहे तो जनसागरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथं उसळलेला दिसतोय. खरं पाहिलं तर लातूरचं नगराध्यक्षपद ते केंद्रातील केंद्रीय मंत्री आणि विविध राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांनी आपलं पद भूषवलेलं आहे. असे ते निष्कलंक नेते म्हणून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये गणले जातात. गेली 6 दशके लातूरच्या राजकारणामध्ये सक्रिय राहिलेले, लातूरच्या राजकारणातला केंद्रबिंदू राहिलेले चाकूरकर असं त्यांचं नाव घेतलं जातं. चाकूरकरांसारखं राजकारण
सर्वांनीच करावं. खरं तर राजकारणामध्ये चाकूरकरांसारखे राजकीय व्यक्ती यावेत अशी आहे अपेक्षा इथल्या लातूरकरांनी व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांच्यावर प्रेम करणारा हा जनसागरसुद्धा इथं ओसरून आलेला आहे. कॅमेरामॅन आदित्य वसाळेसह मी तुळशीराम शेळके, महाराष्ट्र जीवन न्यूज, लातूर.